मी तोपर्यंत SAP काय आहे ते हाय लेवलला एक्सप्लेन करतो. आता आपण जे मॉड्यूल चूज केलंय ते आहे मटेरियल मॅनेजमेंट आणि SAP ही एक ERP सिस्टीम आहे. दॅट इज अ सॉफ्टवेअर. तर ERP म्हणजे काय? ERP मीन्स एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. तर SAP ही एक ERP सिस्टीम आहे, हे लक्षात घ्या. तर SAPच्या व्यतिरिक्त पण काही ERP सिस्टीम आहेत का? तर येस, देर आर लॉट ऑफ ERP सिस्टीम्स आर अवेलेबल अदर दॅन SAP. तर जस्ट ओळख व्हावी म्हणून ओरॅकल, टॅली, बान, कनॅक्सिस एक्सेट्रा हे खूप साऱ्या ERP सिस्टीम आहे. तसंच SAP सुद्धा एक ERP सिस्टीम आहे, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. ज्या सॉफ्टवेअर बिझनेसचं एंटरप्राइजचं प्लॅनिंग करतात त्याला ERP सिस्टीम असं म्हणतात. तर एंटरप्राइज म्हणजे काय? तर ओव्हरऑल बिझनेस फ्रॉम परचेस पासून तर सेल पर्यंतचा जेवढा बिझनेस एकाच सॉफ्टवेअरमध्ये मॅप होतो त्याला ERP सिस्टीम असे म्हणतात. हे लक्षात घ्या. तर SAP आणि या बाकीच्या ERPs मध्ये काय डिफरन्स आहे? तर डिफरन्स असा आहे की SAP इज हॅव्हिंग मॉड्यूल्स. हे लक्षात घ्या. ओन्ली SAP इज हॅव्हिंग मॉड्यूल्स. तर मॉड्यूल्स म्हणजे काय? तर मॉड्यूलला सिनोनिम आहे बिझनेस. तर इज अ बिझनेस, मटेरियल मॅनेजमेंट. तर या बिझनेस मटेरियल मॅनेजमेंट मध्ये एक्झॅक्टली काय होतं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, म्हणजे यू विल गेट अंडरस्टँडिंग की एक्झॅक्टली आपल्याला मॉड्यूल मध्ये काय शिकायचं आहे. अँड आफ्टर कम्प्लिटिंग द SAP मॉड्यूल व्हॉट वुड बी द रिस्पॉन्सिबिलिटीज अँड जॉब करिअर अपॉर्च्युनिटीज काय असतात, एक्झॅक्टली काय काम करावं लागतं हे तुम्हाला एक रफ आयडिया येईल. तर एक्झाम्पल आहे एक ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचं एक्झाम्पल घेऊया आपण. सो ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री म्हटले की एखादी कंपनी जे कार बनवतात. सो लेट्स टेक द एक्झाम्पल ऑफ टाटा मोटर्स, सिम्पली जे आपल्याला इझिली इमॅजिन करता येईल. तर एका ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये कोणकोणते डिपार्टमेंट असतात? तर एक फ्रेशर इझिली कॅन अंडरस्टँड डिपार्टमेंट म्हटलं की ही कॅन से परचेस डिपार्टमेंट, सेल डिपार्टमेंट, प्रोडक्शन, प्लॅनिंग, IT डिपार्टमेंट, डिस्पॅच, क्वालिटी एक्सेट्रा. तर हे असे डिपार्टमेंट एका इंडस्ट्रीच्या अंडर येतात. तर मॉड्यूल जे आहे ते एका इंडस्ट्रीमध्ये 3 डिपार्टमेंट सोबत डील करत असतं. कोणतीही इंडस्ट्री असू द्या, मॉड्यूल इज डीलिंग विथ 3 डिपार्टमेंट. फर्स्ट डिपार्टमेंट इज परचेस, स्टोअर आणि प्रोडक्शन. या 3 डिपार्टमेंट मध्ये ज्या काही प्रोसेस चालतात त्या सगळ्या प्रोसेस SAP मॉड्यूलच्या अंडर येत असतात. हे लक्षात घ्या. सो ॲज अ SAP कन्सल्टंट वी हॅव टू अंडरस्टँड द बिझनेस ऑफ दिस 3 डिपार्टमेंट. हे लक्षात घ्या. आता नेमका आपल्याला यांचा काय बिझनेस अंडरस्टँड करायचा आहे आणि तो अंडरस्टँड करताना SAP मध्ये काय करायचं आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर फर्स्ट डिपार्टमेंट आहे परचेस. परचेस डिपार्टमेंट मध्ये काय काम चालतं हे लक्षात घेऊ. परचेस डिपार्टमेंट मध्ये जो कोणी परचेस पर्सन असतो त्याला परचेसर असं म्हणतात. तो काय करतो? रॉ मटेरियलचं प्रोक्युरमेंट करतो. सो हिज रिस्पॉन्सिबिलिटी इज टू प्रोक्यूर द रॉ मटेरियल फ्रॉम व्हेंडर. तर SAP मध्ये काय करावं लागतं? SAP मध्ये हाऊ टू क्रिएट दिस रॉ मटेरियल्स, हाऊ टू क्रिएट द व्हेंडर डिटेल्स, या गोष्टी बघाव्या लागतात. सो व्हाईल लर्निंग SAP वी विल लर्न हाऊ टू क्रिएट द रॉ मटेरियल. ते टायर, इंजिन, गिअरबॉक्स हे जे काही मटेरियल्स असतात इंडस्ट्रीमध्ये त्या सगळ्यांचे डिटेल्स SAP सॉफ्टवेअरच्या स्क्रीनमध्ये कसे अपडेट करायचे ही प्रोसेस आपल्याला शिकायची आहे. जे व्हेंडर असतात, जे मटेरियल सप्लाय करतात इंडस्ट्रीला, त्यांचे डिटेल्स SAP कसे क्रिएट करायचे ते आपल्याला शिकायचं आहे. आता जो परचेसर आहे, लेट्स से त्याला टायर परचेस करायचे आहे. त्याला काहीतरी रॉ मटेरियल परचेस करावं लागेल. तर टायर परचेस करण्यासाठी लेट्स से त्याच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. ऑप्शन म्हणजे काय? एक आहे MRF सप्लायर, एक आहे TVS सप्लायर आणि एक CEAT सप्लायर. आता नेमकी कोणाला ऑर्डर द्यायची हे कसं ठरवायचं? तर इंडस्ट्रीमध्ये काय असतं ना, कोटेशन्स असतात. तुम्ही कोटेशन हा शब्द ऐकला असणार. आपल्या डे टू डे लाईफचा एक वर्ड आहे कोटेशन. कोटेशन म्हणजे काय? आपण प्राइस चेक करतो. लेट्स से एखादं मटेरियल मला विकत घ्यायचं आहे. एक कॉमन एक्झाम्पल, मी एका दुकानात गेलो, त्याला सांगितलं की माझी रिक्वायरमेंट आहे 1000 kg. तर तुम्ही 1 किलो किती रुपयाला द्याल? तो दुकानदार किंवा जो कोणी सप्लायर असेल तो सांगतो, ओके सर 1000 एवढी तुमची रिक्वायरमेंट आहे तर ₹200 किलो. एक दुकानदार म्हणतो 300, एक म्हणतो 400.
मग मी काय करतो, पहिले माझी रिक्वायरमेंट सांगतो. मग समोरचा सप्लायर मला काय देतो? कोटेशन. कोटेशन मीन्स प्राइस. ही विल अपडेट अस द प्राइस ऑफ दॅट मटेरियल. हे लक्षात घ्या. मग आता ही जी प्राइस आहे यालाच कोटेशन असं म्हणतात. एस-ए-पी मध्ये आपल्याला हेच करायचं आहे. वी हॅव टू टेल एम-आर-एफ रिक्वायरमेंट. वी हॅव टू टेल रिक्वायरमेंट टू टी-व्ही-एस, सेम टू सी-ॲट. एस-ए-पी मध्ये स्क्रीनमध्ये कोटेशन क्रिएट केले जातात. एस-ए-पीच्या स्क्रीनमध्ये कोटेशन प्रत्येक व्हेंडरला सेंड करण्यात येतात. एस-ए-पीच्या थ्रू ऑटोमॅटिक ईमेल जातात. मग एम-आर-एफ काय करतो? रिव्हर्ट करतो. ईमेल वरतीच सांगतो, की "हे, आय विल चार्ज फॉर 1500 पर टायर." टी-व्ही-एस म्हणतो 1400. सी-ॲट म्हणतो 1300. आता तुम्ही म्हणाल, "सर इझिली कंपेअर करणं सोपं झालं. 1300." एस-ए-पीची काय गरज आहे? रिअल टाईममध्ये फक्त 3 व्हेंडर नसतात. एक मटेरियल नसतं. देअर आर थाउजंड्स ऑफ मटेरियल, हंड्रेड ऑफ मटेरियल्स, हंड्रेड ऑफ व्हेंडर्स. मग प्रत्येकाचं ग्रेटर दॅन, लेस दॅन करत बसणार आहेत का? नो. सो फॉर टाईम सेव्हिंग एस-ए-पी त्याच्यामध्ये आपल्याला हेल्प करतं. एस-ए-पी ऑटोमॅटिक कंपेअर द प्राइस अँड फायनल द सप्लायर. एस-ए-पी प्राइस कंपेअर करतं आणि ऑटोमॅटिकली सी-ॲटला फायनल करतो आणि ऑटोमॅटिक या दोघांना रिजेक्शन ईमेल सेंड करतो एस-ए-पी. So how to send that rejection email? How to final that particular vendor that is having the price 1300? त्या प्रोसेस काय ते आपल्याला शिकायचं आहे ॲज अ एस-ए-पी एम-एम कन्सल्टंट. सो जेव्हा मी म्हणतो ॲज अ एस-ए-पी एम-एम कन्सल्टंट आपलं काम काय असतं, की आपण जेव्हा आय-टी इंडस्ट्रीत काम करतो, एक्झाम्पल इन्फोसिस, कॅपजेमिनी, त्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा ॲज अ एस-ए-पी एम-एम म्हणून आपण हे होतो, आपल्याला एक क्लायंट असाइन होतो. क्लायंट म्हणजे काय? कोणतीतरी एक दुसरी कंपनी. एक्झाम्पल तुम्ही इन्फोसिसला लागलात, तर तुम्हाला टाटा मोटर्स कंपनीचे प्रोजेक्ट्स असतात इन्फोसिसकडे. मग आपल्याला एस-ए-पी एम-एम कन्सल्टंट म्हणून टाटा मोटर्सच्या प्रोजेक्टसाठी काम करावं लागतं. त्यांना येणारे इश्यू रिझॉल्व्ह करावे लागतात. अजून कोणतीतरी फार्मा कंपनी असेल, सन फार्मा. मग त्यांना सन फार्माचे जे युजर्स असतात, त्यांना कोटेशन बनवताना एरर्स आले. एम-आर-एफला काही कोटेशन्स बनवताय किंवा ते एखाद्या टॅबलेट कंपनीसाठी सेल करतायत. त्यांना एरर आला. सो ॲज अ कन्सल्टंट तो एरर आपण चेक करायचा, त्यांच्यासोबत कॉल घेऊन ऑर व्हॉटएव्हर प्रोसेस आणि तो रिझोल्यूशन आपण त्यांना द्यायचं. दॅट इज व्हॉट वी हॅव टू डू ॲज अ कन्सल्टंट. त्याच्यासाठी आपल्याला एस-ए-पी-एम-एममध्ये काय प्रोसेस चालते, हे माहिती असणं फार गरजेचं आहे. जर आपल्याला माहितीच नाही हाऊ टू क्रिएट धिस रॉ मटेरियल, हाऊ टू क्रिएट धिस वेंडर, विल बी एबल टू रिझॉल्व्ह दॅट इश्यू? नो. दॅट्स व्हाय वी हॅव टू लर्न ऑल प्रोसेस. तर या पर्चेस डिपार्टमेंटमध्ये काही इश्यू, एनी डाउट, व्हॉट आय एक्सप्लेन सो फार? नाऊ नेक्स्ट. हे बघा, एक स्टेप बाय स्टेप इमॅजिन करा. तुम्हाला इमॅजिन जर हा सिनारिओ झाला, तर यू विल बी द गुड कन्सल्टंट. हा सगळा एक कॉमन सिनारिओ असतात, जे डे टू डे लाईफमध्ये घडतं. तेच आपल्याला एस-ए-पी मध्ये मॅप करायचं आहे. बट ॲज अ बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू, इंडस्ट्रीच्या प्रोसेस मॅप करायच्या आहेत. तर काय होतं, एखादा सप्लायर जर मी फायनल केला, तर त्याचं पुढे काय होणार आहे? त्या सप्लायरला ऑर्डर मिळणार आहे कंपनीकडनं. मग आता त्या ऑर्डरला म्हणतात पर्चेस ऑर्डर. पर्चेस ऑर्डर पण फॅमिलियर शब्द आहे. पर्चेस ऑर्डर म्हणजे काय? आपल्याला काहीतरी पर्चेस करायचं आहे. लेट्स से मी पर्चेस मॅनेजर आहे. मग मी काय करणार? मला पर्चेस करायचं आहे म्हणून मी एका सप्लायरला ऑर्डर देणार. जसं आपण Amazonवरती काही खरेदी करायचं असेल तर आपण ऑर्डर प्लेस करतो. त्यालाच पर्चेस ऑर्डर असं म्हणतात इंडस्ट्रीमध्ये. मग ती ऑर्डर असेल 5000 टायर्सची. ही ऑर्डर जाणार सी-ॲटला. एस-ए-पीच्या थ्रू ऑटो ईमेल सेंड होतो. जसं तुम्ही ऑर्डर सेव्ह कराल तसं. मग ही ऑर्डर जेव्हा सी-ॲटला जाते, तो काय दारात उभा आहे का टायर घेऊन? नो. त्याला ऑर्डरचा ईमेल जातो. तो अॅक्नॉलेज करतो आणि त्याच्या जे काही प्रोडक्शन प्रोसेस असेल कोणाची? सी-ॲटची. त्याच्यानुसार तो मटेरियल बनवतो, टायर बनवतो आणि काही दिवसांनी तो इंडस्ट्रीला डिलिव्हर करतो. मग टाटा मोटर्सला जेव्हा तो टायर डिलिव्हर करतो, तेव्हा कोणतं डिपार्टमेंट येतं? स्टोअर डिपार्टमेंट. मग स्टोअर डिपार्टमेंटचा जो कोणी पर्सन असेल, तो ते मटेरियल काय करतो? रिसेप्ट करतो. त्याला म्हणतात गुड्स रिसिप्ट. गुड्स म्हणजे काय? मटेरियल. रिसिप्ट म्हणजे काय? घेणे. तो मटेरियल घेतो. अजून त्याला शब्द आहे अनलोड. सो स्टोअरमध्ये मटेरियल अनलोड केलं जातं. का केलं जातं? बघा, पर्चेस डिपार्टमेंटने पर्चेस ऑर्डर बनवली.
व्हेंडरला ईमेल गेला, व्हेंडरने एक्नॉलेज केलं आणि मग व्हेंडरने स्टोअरला मटेरियल दिलं. पर्चेसवाले कमर्शियल प्रोसेस फॉलो करतात. कमर्शियल म्हणजे काय? दे आर सिटिंग इन समवॉट डिपार्टमेंट, म्हणजे एका दुसरीकडे बसू शकतात ते. दे आर नॉट मॅन्डेटरी की ते फक्त इंडस्ट्रीच्या लोकेशनला बसले पाहिजे. दे हॅव्हिंग सम कॉर्पोरेट ऑफिस. तिथे बसून ते ऑर्डर प्लेस करतात. म्हणून व्हेंडर काय त्या कॉर्पोरेट ऑफिसला मटेरियल द्यायला जात नाही. तो इंडस्ट्रीच्या ऍड्रेसवरती मटेरियल जातो आणि इंडस्ट्रीमध्ये स्टोअर डिपार्टमेंट असतं. तिथे ते मटेरियल रिसिप्ट केलं जातं. जसं मटेरियल रिसिप्ट होतं, क्वालिटी चेक केली जाते. आता हे लक्षात घ्या, इंडस्ट्रीच्या प्रोसेस. आता कोणी जर आपल्याला एखाद्या दुकानदाराने मटेरियल दिलं, एक्झाम्पल Amazon डे टू डे लाईफ, मटेरियल आला, आपण काय करतो? पहिले क्वालिटी चेक करतो, की कुठे काही आहे का, काही नाहीये का. नॉट ओके असेल तर आपण रिटर्नची ऑर्डर प्लेस करतो. सेम थिंग क्वालिटी चेक मध्ये ओके असेल तर वी कॅन ऍक्सेप्ट अँड ट्रान्सफर टू प्रोडक्शन. प्रोडक्शन डिपार्टमेंटला टायर लागते, राईट? असेंब्लीसाठी कार. स्टोअरवाला काय स्वतःकडे ठेवणार आहे का ते? नो. प्रोडक्शन टीम असेंब्ली करायची कारची. ओके असेल तर ऍक्सेप्ट, आणि नॉट ओके असेल तर रिजेक्शन ऑर्डर क्रिएट केली जाते. सेम थिंग लाईक आपलं ऑनलाईन डिलिव्हरी सारखं. नॉट ओके, रिजेक्शन, म्हणजे त्याला रिटर्न डिलिव्हरी असं म्हणतात, रिटर्न ऑर्डर. या 2 प्रोसेस स्टोअरमध्ये फॉलो केल्या जातात, हे लक्षात घ्या. आता मी जेव्हा म्हटलं ओके असेल तर ट्रान्सफर टू प्रोडक्शन. आता हे ट्रान्सफर टू प्रोडक्शन काय असतं? जोपर्यंत प्रोडक्शन सुपरवायझर मटेरियल घ्यायला येत नाही, तोपर्यंत स्टोअरवाला मटेरियल ट्रान्सफर करत नाही. स्टोअरवाल्याला कसं माहिती बरं की प्रोडक्शनला आज इतकं लागणार आहे? जोपर्यंत कोणी सांगत नाही तोपर्यंत त्याला नाही समजणार. नॉर्मल थिंग. सो ट्रान्सफर टू प्रोडक्शन तेव्हाच केलं जातं व्हेन प्रोडक्शन सुपरवायझर आस्क फॉर ट्रान्सफर. करेक्ट? सेम. आणि नॉट ओके असेल तर प्रश्नच नाही, रिजेक्शन केलं जातं, मटेरियलच नाही, मग हा मागणारच नाही सुपरवायझर. आता आपण काय करू? ओकेचा सिनारिओ बघू, राईट? ओके. नॉट ओके इज अ व्हेरी सिम्पल, परत केलं जातं, विषय संपला. ओके असेल तर ट्रान्सफर टू प्रोडक्शन. प्रोडक्शनवाले मागतात, ते कसं मागतात मी सांगतो. स्टोअरवाला जेव्हा ओके करतो तेव्हा जो सप्लायर असतो ना, तो सप्लायर काय म्हणतो? सर आता मला पैसे द्या, मी तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे. जर कोणत्या दुकानाकडनं आपण मटेरियल घेतलं तर त्याला पैसे द्यावे लागतील आपल्याला. सेम थिंग, इमॅजिन दिस इज कॅश ऑन डिलिव्हरी. किंवा काही काही इंडस्ट्री 10% पहिले पेमेंट करतात आणि बाकी 90% नंतर करतात. मग तो म्हणतो सर उरलेलं पेमेंट द्या. मग जेव्हा बाकीचं पेमेंट द्यायचं असेल तेव्हा आपण करतो इनव्हॉइस. कुठे हॉटेलमध्ये आपण जेवायला गेलो तर काय मागतो? त्याला बिल द्या. मग तो बिल देतो आपल्याला. मग ते बिल वाचतो, मग आपण पेमेंट करतो. राइट? सेम थिंग. मटेरियल आलेलं आहे, मग आपण त्याला म्हणतो बिल द्या. कोणाला? सप्लायरला. सप्लायर ईमेल वरती बिल पाठवतो किंवा हार्ड कॉपी पाठवतो मटेरियल सोबत. मग ती जी हार्ड कॉपी असते ती सेम एस-ए-पी मध्ये काय केली जाते? व्हेरिफाय. आता 1300 हे मटेरियल ठरलं होतं परचेस ऑर्डरमध्ये. ₹1300 ला एक मटेरियल. मग 1300 गुणिला 5000, व्हॉटएव्हर 6,50,000 किंवा 65,00,000 जी काही प्राइस आहे, ती या इनव्हॉइसमध्ये ऑटोमॅटिकली दिसते. सो क्रॉस व्हेरिफाय द प्राइस ऑफ परचेस ऑर्डर विथ व्हेंडर इनव्हॉइस. जर तुम्ही Amazonवर ₹500 मटेरियल पाठवलं आणि जेव्हा ते तुमच्या डोअरमध्ये आलं आणि तो डिलिव्हरी पर्सन म्हटला, "सर तुमचे झाले ₹570." तुम्ही देणार आहेत का त्याला? नाही, कारण तुम्ही ₹500 बघून ऑर्डर केलं होतं. सेम थिंग, जेव्हा सप्लायर पैसे मागतो, तेव्हा त्याने कितीचं बिल बनवलं आहे ते क्रॉस व्हेरिफाय केलं जातं ऑर्डर सोबत, आणि मग फायनान्स मेक द पेमेंट. राइट? सो ही प्रोसेस एस-ए-पी मध्ये कशी चालते ते सगळं आपल्याला वन ऑन वन बघायचं आहे. त्याच्या पाठीमागे काय बिझनेस आहे, काय कन्सेप्ट आहे, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, हे लक्षात घ्या. ओके. सो दिस इज व्हॉट वी हॅव टू लर्न इन स्टोअर डिपार्टमेंट. त्या स्टोअर डिपार्टमेंट मध्ये काही डाऊट? परचेस मध्ये, स्टोअर मध्ये? नेक्स्ट डिपार्टमेंट इज प्रोडक्शन डिपार्टमेंट. आता मी जसं सांगितलं, इफ क्वालिटी चेक इज ओके, देन प्रोडक्शन सुपरवायझर आस्क फॉर द रॉ मटेरियल. जो सुपरवायझर असतो ना प्रोडक्शन टीमचा,
तो काय करतो, त्याला प्लॅन माहिती असतो की फर्स्ट शिफ्टमध्ये लेट्स से ही नीड 500 टायर्स. त्याला 500 टायरची गरज आहे फर्स्ट शिफ्टमध्ये. मग तो स्टोअरला जातो आणि त्याला सांगतो की मला इतक्या टायरची गरज आहे. मग स्टोअर पर्सन काय म्हणतो, ओके, आय एम हॅव्हिंग द स्टॉक, आय विल ट्रान्सफर द रिस्पेक्टिव्ह क्वांटिटी. पण त्यासाठी प्रोडक्शन सुपरवायझरला रिझर्वेशन करावं लागतं. कोणाचं? टायरचं. रिझर्वेशन ऑफ टायर. त्याला 500 टायर पाहिजे आहे ना, तो एस-ए-पीत जाणार. एस-ए-पी मध्ये तो टाकणार की मला 500 क्वांटिटीची गरज आहे. मग त्याच्यामध्ये डिटेल्स टाकले की ते स्टोअर डिपार्टमेंटला दिसतात. कारण टायर इज ओन बाय स्टोअर. मग ते रिझर्वेशन जे आहे ते ट्रान्सफर करण्याचं काम स्टोअरचं असतं. ट्रान्सफर अगेन्स्ट रिझर्वेशन. सो अशा पद्धतीने स्टोअर मधनं प्रोडक्शनला मटेरियल दिलं जातं रिझर्वेशनच्या थ्रू. आता जेव्हा एखादं मटेरियल आपण प्रोडक्शन टीमला देतो ना, तर तुम्ही बघितलं असाल तुमच्या करिअरमध्ये किंवा तुम्ही जेव्हा एज्युकेशन घेतात त्याच्यामध्ये आपण इझिली एक क्वालिटी रिलेटेड काहीतरी टॉपिक्स असतात आपल्याला. क्वालिटी इंजिनियर जो असतो त्याला क्वालिटी इन्स्पेक्टर म्हणतात. जर त्याला प्रोडक्शनमध्ये टायरमध्ये काही डिफेक्ट सापडला, तर काय होतं ते मटेरियल स्क्रॅप केलं जातं. तर स्क्रॅप प्रोसेस काय आहे? हाऊ टू ट्रान्सफर द रॉ मटेरियल टू द स्क्रॅप लोकेशन, स्क्रॅप यार्ड. तर ती प्रोसेस काय आहे ती बघायची आहे. आता प्रोडक्शन आहे तर स्क्रॅप 100% होणार. रिवर्क काय असतं ते 100% होणार. विदाऊट एनी रिजेक्शन कोणतंच प्रोडक्शन होत नाही हे लक्षात घ्या. होत असेल, पण बाय मिस हँडलिंग एखादं स्क्रॅप झालं तर काय करायचं? सो ती स्क्रॅप प्रोसेस कशी आहे ते आपल्याला शिकायचं आहे. तर हे आपल्याला प्रोडक्शनमध्ये शिकायचं आहे इन शॉर्ट. याच्या व्यतिरिक्त आपल्याला बरंच काय शिकायचं आहे. म्हणजे एक्झाम्पल काय? प्राइसिंग प्रोसेस काय असते? म्हणजे एक मटेरियल 1300 रुपयाला. लेट्स से आपण एक 10 मटेरियल विकत घेतलं, तर किती रुपये झाले? 13,000. राइट? तर हे 13,000 रुपये काय करायचे आहेत आपल्याला? मटेरियल विकत घ्यायचे आहे, तर 13,000 रुपये पे करायचे आहेत. पण व्हेंडर काय म्हणतो, ही मटेरियलची प्राइस झाली. याच्यावरती 10% जी आहे. सो ही जी जर त्याच्यावर लागली, तर काय झालं? 1300 रुपये तर व्हॉटएव्हर. आपल्याला 1300 रुपये टॅक्स पे करायचा आहे ॲज अ जी परत तो म्हणतो एवढ्यावरच नाही थांबत तो. तो म्हणतो, "सर तुम्हाला 5000 रुपये फ्रेट द्यावा लागेल." फ्रेट म्हणजे काय? फ्रेट म्हणजे ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड एक कॉस्ट असते. हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये लॉजिस्टिक चार्जेस, लॉजिस्टिक इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी असतात. त्याला फ्रेट चार्ज असं म्हणतात. काही-काही व्हेंडर तर ड्रायव्हरचा अलाउन्स सुद्धा लावतात. सो तो वेगळा. मग या सगळ्या गोष्टी पर्चेस ऑर्डरमध्ये कशा रिफ्लेक्ट करायच्या ते आपल्याला बघायचं आहे. यालाच म्हणतात प्राइसिंग प्रोसेस. हाऊ टू क्रिएट टॅक्स कोड्स, हाऊ टू क्रिएट धीस कंडिशन्स. याच्यावरती काही-काही व्हेंडरना डिस्काउंट पण देतात. लेट्स से दे सेड, "सर तुम्ही आम्हाला 20,000 ची ऑर्डर द्या. आम्ही तुम्हाला ₹400 डिस्काउंट देऊ." दिस इज द प्रोसेस, राइट? जसं आपण बघतो बघा एखादी डिलिव्हरी करताना ₹500 झाले की ₹50 कॅशबॅक मिळतो. म्हणून आपण ₹500 पर्यंत कोणतीतरी वस्तू कशी ॲड होईल हे बघत असतो. सेम थिंग व्हेंडरच्या प्रोसेस असतात. त्याच्यानुसार डिस्काउंट्स प्रोसेस काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. रिलीज आणि अप्रूव्हल प्रोसेस काय आहे? आता एक पर्चेस मॅनेजर आहे. लेट्स से त्याला मटेरियल पर्चेस करताना 1 करोड पर्चेस म्हणजे मटेरियलची जी प्राइस आहे ही 1 करोड होते. आता ही अमाउंट जास्त आहे, व्हेरी हाय. मग तो काय करतो, याच्यासाठी अप्रूव्हल घेतो. आता अप्रूव्हल नाही घेतलं तर काय होईल? फायनान्सला 1 करोड पे करावे लागतील. पण अशा वेळी काय होतं, बिझनेस एक रूल डिसाईड करतो, की हे इफ पर्चेस ऑर्डर गोज बियॉन्ड 50 लाख, जर एखादी ऑर्डर 50 लाखाच्या वर बनत असेल, सो दॅट ऑर्डर रिक्वायर्ड अप्रूव्हल, सर्टन अप्रूव्हल्स. मग त्याला अप्रूव्हल घ्यावं लागतं मॅनेजर, मग सीनियर मॅनेजर, मग प्लांट हेड. हे सगळे अप्रूव्हल घ्यावे लागतात. मग हे 3 अप्रूव्हल आले 50 लाखाच्या वर, तरच ती पर्चेस ऑर्डर रिलीज केली जाते. नाहीतर ती रिलीज होत नाही. व्हेंडरला ती सेंडच होत नाही. सो हे अप्रूव्हल कसे लावायचे? एक कंपनी आहे ते म्हणतात आम्हाला सी-एफ-ओचं अप्रूव्हल लागतं, फायनान्स ऑफिसरचं अप्रूव्हल लागतं. त्याच्यानंतर होतं. मग ते अप्रूव्हल कसे लावायचे? नाव कसे चेंज करायचे? काय? ती प्रोसेस आपल्याला शिकायची आहे. देअर आर लॉट ऑफ प्रोसेस वी हॅव टू लर्न. सब कॉन्ट्रॅक्टिंग प्रोसेस, फिजिकल इन्व्हेंटरी, व्हेंडर रिजेक्शन, व्हेंडर डिलिशन. जर एखादी गोष्ट क्रिएट होते तर डिलीट पण होते. मग ती रिव्हर्स कसे करायचं त्या सगळ्या प्रोसेस आपल्याला शिकायच्या आहेत. इन शॉर्ट
मटेरियलशी रिलेटेड जेवढ्या गोष्टी आहेत, जेवढं मटेरियल आपण विकत घेतो, ते पूर्णपणे विकल्या जाण्यापर्यंतच्या जेवढ्या प्रोसेस आहेत, ते आपल्याला SAP MM मॉड्यूलमध्ये सॉफ्टवेअरमध्ये कशा मॅप होतात ते शिकायचं आहे. आणि ॲज अ कन्सल्टंट जेव्हा आपण आय-टीमध्ये काम करतो, तेव्हा या सगळ्या प्रोसेसमध्ये जर काही एरर आला, तर तो कसा रिझॉल्व्ह करायचा? त्या क्लायंटला कसं रिझोल्यूशन द्यायचं? हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. कारण जेव्हा आपण एखादी प्रोसेस शिकतो, तेव्हा ती स्टेप बाय स्टेप शिकतो. जर एखादा एरर आला, याचा अर्थ प्रायर स्टेप चुकली आहे. हे आपल्याला ॲज अ शिकताना ऑटोमॅटिक कळतं. The same thing we have to apply in the SAP MM कन्सल्टिंग जॉब. इम्प्लिमेंटेशन एखाद्या कंपनीमध्ये SAPच नाहीये. मग ते SAP इम्प्लिमेंट कसं करायचं? ती सगळी प्रोसेस आपण वन ऑन वन आपल्या याच्यामध्ये शिकणार आहोत. हे लक्षात घ्या.